नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियलची सेकंड मेथड पाहिजे आहे. काल आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड पाहिली. आता आपल्याला नेक्स्ट मेथड जी पाहिजे ती म्हणजे लिनियर मेथड. आता ही लिनियर मेथड कशी असते याच्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. 2y⁴ - 3y³ + 5y - 4 डिवायडेड बाय y - 1. तर आधी सुरुवातीला जो डिव्हिडंड आहे तो या ठिकाणी लिहिला आपण 2y⁴ - 3y³ + 5y - 4. आता याच्यात काय करायचं की हे जे फर्स्ट टर्म असतं डिव्हिडंडचं फर्स्ट टर्म, या फर्स्ट टर्मला y - 1 हा डिव्हिजर असल्यामुळे y ने डिवाइड करायचं. मग आपण जर समजा 2y⁴ याला y ने डिवाइड केलं तर याचा आन्सर येईल 2y³. तो 2y³ इथे लिहिला आणि त्याच्याजवळ जो डिव्हिजर आहे y - 1 तो लिहायचा. बरं, y - 1 जर आपण लिहिलं आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 2y³ × y जर केलं तर 2y⁴ येईल, म्हणजे हे पद आपल्याला मिळेल. आणि एक अजून एक्स्ट्रा पद आपल्याला मिळणार आहे. ते काय मिळणार आहे तर 2y³ ने -1ला जर मल्टिप्लाय केलं तर -2y³ हे पद येणार आहे. मग -2y³ येणार आहे, हे एक्स्ट्रा पद येणार आहे. मग ते आपल्याला जर इथून काढायचं असेल तर आपल्याला +2y³ हे पद ॲड करावं लागेल, म्हणजे वाढवावं लागेल. म्हणजे ते काय होईल की 2y³ × y - 1 याचा जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2y⁴ - 2y³ हे येणार आहे. तर आपल्याला 2y⁴ जो आहे हे पहिलं पद, तर हे आपल्याला पाहिजे आहे. परंतु हे सेकंड टर्म आपल्याला काढायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. मग ते एलिमिनेट करायचं असेल तर 2y⁴ - 2y³ + 2y³ करावं लागेल. +2y³ केलं तर हे दोघं एलिमिनेट होतील. म्हणून इथे ब्रॅकेटच्या बाहेर आपण +2y³ असं लिहिलेलं आहे. तर आधी या फर्स्ट टर्मला y ने डिवाइड केलं, 2y³ आला. 2y³ डिव्हिजरने मल्टिप्लाय केलं. हे मल्टिप्लिकेशन आपण मनातल्या मनात करायचं आहे. 2y⁴ - 2y³ आणि -2y³ काढण्यासाठी +2y³ हे लिहिलं गेलं. नंतर नेक्स्ट जे टर्म आहेत सगळे उरलेले रिमेनिंग टर्म्स ते जसे आहे तसे लिहून घ्यायचे. -3y³ + 5y - 4. आता नेक्स्ट टर्मला ही जी फर्स्ट स्टेप झालेली ती फर्स्ट स्टेप ॲज इट इज, तिला काहीच नाही करायचं. आणि याच्यात जर समजा काही लाईक टर्म आले असतील तर ते लाईक टर्मची क्रिया करून घ्यायची. आता 2y³ - 3y³ हे लाईक टर्म आहेत, त्यामुळे त्याची क्रिया करून घेऊ. त्याचा आन्सर येईल -y³ पुढे +5y - 4 ॲज इट इज, ते जसं तसं. ते झाल्यानंतर पुन्हा पुढच्या स्टेपला पहिलं जे आहे ते ॲज इट इज जसं तसं उतरवायचं. नंतर इथलं फर्स्ट टर्म जर आपण पाहिलं ते आहे -y³. आता -y³ सुद्धा y ने डिवाइड करायचा. -y³ आता y नेच का डिवाइड करायचं, कारण त्याचा जो डिव्हिजर आहे तो आहे y - 1. मग या y - 1चं पहिलं जे टर्म आहे ते y आहे, तर y नेच प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं आहे. त्याचं आन्सर येईल -y². म्हणून या ठिकाणी -y² लिहिलेलं आहे. आणि पुन्हा याला डिव्हिजरनेच मल्टिप्लाय करायचं y - 1 ने. बघा इथे जसं केलं होतं आपण फर्स्ट टर्मला, फर्स्ट स्टेपला y - 1 तोच इथे पण y² y - 1 ने मल्टिप्लाय करायचं. आता याचं मल्टिप्लिकेशन मनातल्या मनात करायचं. -y² × y केलं तर -y³ येईल, म्हणजे हे वरचं टर्म येईल जे आपण ज्याची फोड आपण केली. आणि एक टर्म या ठिकाणी वाढणार आहे, तर कुठलं वाढणार आहे तर y² हे टर्म आपल्याला इथे वाढणार आहे. का तर -y² × -1 जर केलं तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो, y² येतं. आणि y² टर्म जर आपल्याला एलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला -y² हे प्लस करावं लागेल. नाही, सॉरी, y² पद जर आपल्याला
एलिमिनेट करायचं असेल तर निगेटिव्ह वाय स्क्वेअरचं पद वाढवावं लागेल, म्हणजे हे दोघं एलिमिनेट होतील. म्हणून या ठिकाणी आपण निगेटिव्ह वाय स्क्वेअर हा ॲड केलेला आहे. आता या पॉलिनॉमियलमध्ये वाय स्क्वेअरचं टर्म दुसरं नाही दे, फक्त 5y-4 आहे. तो 5y-4 जसा तसा लिहिला. या ठिकाणी लाईक टर्म आले नाही, त्यामुळे क्रिया करायची आवश्यकता नाही. नेक्स्ट स्टेपला फर्स्ट जे आलं आणि सेकंड जे आलं ते ॲज इट इज, त्याला काहीच करायचं नाही. नंतर पुढचं जे नेक्स्ट टर्म आहे ते आहे निगेटिव्ह वाय स्क्वेअर. आता निगेटिव्ह वाय स्क्वेअरला पुन्हा वायने मल्टिप्लाय करायचं का, तर डिव्हिजर हा y-1 आहे. मग निगेटिव्ह वाय स्क्वेअरला जर आपण वायने डिवाईड केलं तर त्याचं आन्सर येईल निगेटिव्ह वाय. म्हणून या ठिकाणी आपण घेतला आहे निगेटिव्ह वाय. आणि पुन्हा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जे आलं त्याला पुन्हा डिव्हिजरने मल्टिप्लाय करायचं. डिव्हिजर आहे y-1 म्हणून ते निगेटिव्ह वाय इंटू y-1. आता याचं मल्टिप्लिकेशन काय येतं ते मनातल्या मनात निगेटिव्ह वाय इंटू वाय निगेटिव्ह वाय स्क्वेअर. हे बघा इथे निगेटिव्ह वाय स्क्वेअर आहे म्हणून तिथे निगेटिव्ह वाय स्क्वेअर आला. आणि निगेटिव्ह वाय इंटू निगेटिव्ह 1 हा पॉझिटिव्ह 1 येईल. पॉझिटिव्ह वाय येईल. आणि पॉझिटिव्ह वाय जर आपल्याला एलिमिनेट करायचं असेल तर निगेटिव्ह वाय घ्यावा लागेल. म्हणून या ठिकाणी हे निगेटिव्ह वाय घेतलेलं आहे. निगेटिव्ह वाय घेतला. पुढचे जे रोम टर्म होते 5y-4 ते ॲज इट इज. आता याच्यात जर आपण पाहिलं तर वरती हे लाईक टर्म आहेत. तर लाईक टर्म जर आले असतील तर त्यांची क्रिया आधी करून घ्यायची. ते फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप हे ॲज इट इज, यांना काहीच नाही करायचं. जी स्टेप झाली तिला सोडून द्यायचं, पुढच्या स्टेपला जायचं, तिला काहीच नाही करायचं. जसं बघा पहिल्या याच्यात फर्स्ट स्टेप केली होती आपण, सेकंडला हे लाईक टर्म आल्यामुळे ही क्रिया केली, म्हणून इथे थर्ड स्टेपला आपण ही सेकंड स्टेप केली. ही फर्स्ट आणि सेकंड झाली. पुढे लाईक टर्म आले नाही म्हणून ही थर्ड स्टेप झाली. आता फोर्थ स्टेप येईल, परंतु फोर्थ स्टेपसाठी या ठिकाणी लाईक टर्म आले ते निगेटिव्ह वाय प्लस 5y. तर यांची जे काही ऑपरेशन आहे ते आपण केलं. पॉझिटिव्ह 4y हा रिमेनिंग आला. तर हे जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आहे हे ॲज इट इज जसं आहे तसे उतरवले आणि यांची दोघांची क्रिया केली तर ते आलं पॉझिटिव्ह 4y आणि -4 ॲज इट इज. हे मिळालं आपल्याला 4y-4. आता हे तीन जे पहिले पद आहेत ते ॲज इट इज जसे आहे तसे उतरवले, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. त्यानंतर पुढचं आहे 4y-4. जो 4y आहे त्याला पुन्हा डिव्हिजरच्या इथे असणारा जो y आहे फर्स्ट टर्म त्याच्याने डिवाईड करायचं. त्याचं डिवाईड केलं तर आपल्याला शिल्लक मिळेल ते फक्त 4. म्हणून या ठिकाणी खाली आपण 4 लिहिलेलं आहे. 4 इंटू पुन्हा डिव्हिजरने मल्टिप्लाय करायचं y-1. y-1ने मल्टिप्लाय केलं की त्याचं ॲन्सर येईल 4y-4. आणि -4ला जर काढायचं असेल तर -4 एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला +4 करावा लागतो, म्हणून तो ब्रॅकेटच्या बाहेर +4 लिहिलेला आहे. आता नेक्स्ट स्टेपला पुन्हा आपल्याला हे जे 4 ब्रॅकेट झालेले आहेत 2y³ इंटू y-1, y² इंटू y-1, निगेटिव्ह y इंटू y-1, 4 इंटू y-1. तर हे जे ब्रॅकेट झालेले आहेत यानंतर इथे 4 आलं आहे. या 4ला जर आपल्याला पुन्हा वायने डिवाईड करायचं म्हटलं तर छेदस्थानी म्हणजे डिनोमिनेटरला व्हेरिएबल शिल्लक राहतं आहे आणि व्हेरिएबल जर डिनोमिनेटरला राहत असेल रिमेनिंग तर तिथे डिव्हिजनची प्रोसिजर ही थांबवायची असते, म्हणजे पुढे आपल्याला डिव्हिजन करता येणार नाही. हे 4 आपल्याला मिळतील, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 4 हे 4 फॅक्टर आपल्याला मिळतील. आता या फॅक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर y-1 हा कॉमन आहे, तर त्यामुळे y-1 हा आपण एका बाजूला लिहू आणि एका कंसामध्ये पुढे असणारे जे टर्म्स आहेत 2y³ -y² -y आणि +4 हे जे पुढचे टर्म आहेत ते जसे आहे तसे लिहिले. आणि म्हणजे जे पुढचे टर्म होते 2y³ -y² -y आणि +y
तर हे +4 हे एका ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि y-1 हे जे ब्रॅकेट आहे हे चारही ठिकाणी सेम आलेलं आहे, ते जसं तसं लिहिलं y-4 एकदा लिहिलं ते, आणि शेवटी जो +4 आहे तो पण ॲज इट इज जसा तसा लिहिला. आता या ठिकाणी जर आपण या दोघं जे ब्रॅकेट आहे याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये 4 जर ॲड केला तर आपल्याला हे मिळणार आहे, म्हणजे डिव्हिडंड मिळणार आहे किंवा हे डिव्हिडंड मिळणार आहे. तर हे अशा पद्धतीने फॅक्टराईज करत यायचं असतं. तर यातला जो पुढे आपण लिहिलेला आहे म्हणजे हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये हा कोशंट असतो, म्हणजे भागाकार असतो, आणि y-1 तर डिव्हिजर आहे ते आपल्याला माहिती आहे. नंतर हा प्लस जो आहे शेवटी तो म्हणजे रिमाइंडर असतो. तर अशा प्रकारे ही लिनियर मेथड आपल्याला सॉल्व करायची आहे. तर याची आपण प्रॅक्टिस करायची आहे आणि एक्सरसाइजमध्ये जे डिव्हिजनचे एक्झाम्पल दिलेले आहेत तर ते सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड या दोघं मेथडने सॉल्व करायचे आहेत. काल आपण सिंथेटिकने सॉल्व केलेच असतील, आता ते एक्झाम्पल आपण लिनियर मेथडने सॉल्व करायचे आहेत. धन्यवाद.